नमस्कार, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहताय महासागर. खूप वर्षापासून ही तीव्र इच्छा होती की आपल्या हातून कोणाच्या तरी मुखाला अन्न मिळावा. आज गेली 5 वर्षापासून मी करतोय आणि मी जिवंत आहे तोपर्यंत हे मी बंद शक्यतो होऊ देणार नाही. पहिले असं वाटत होतं का होईल की नाही, पण जशी सुरुवात केली तसं बरोबर सगळं होत गेलं. नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आज आपण आलो भगतवाडी सुकापूर या ठिकाणी. विशेष म्हणजे या ठिकाणचं सगळ्यात महत्त्वाचं एक काम गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी सातत्यानं दर गुरुवारी अन्नदान हे होत असतं. 5 वर्षापासून कुठलाही विलंब न पडता या ठिकाणी हे कार्यक्रम सुरू असतात. आणि विशेष म्हणजे हे स्वर्गीय मधुशेठ विठ्ठल भगत यांच्या स्मरणार्थ त्यांचे जे मुलगा आहेत प्रमोदजी भगत यांनी हे काम सुरू ठेवलं आहे. आणि विशेष म्हणजे हे कुणाची मदत न घेता दर गुरुवारी अखंडितपणे हे अन्नदान सुरू असतं. काय सांगाल, हा उपक्रम तुम्ही सुरुवात कधीपासून केलात आणि किती दिवस? मागच्या 5 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही सुरुवात केलेली आहे. कार्यक्रमाची माझे वडील स्वर्गीय मधुशेठ विठ्ठल भगत यांच्या स्मरणार्थ माझी खूप वर्षापासून ही तीव्र इच्छा होती ॲक्च्युली की आपल्या हातून कोणाच्या तरी मुखाला अन्न मिळावा. कारण या पनवेलमध्ये बोला किंवा या जगामध्ये बोला असंख्य लोक आज अशी आहेत की उपासमार होते त्यांची, त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही. त्यातून मी स्वतः त्यातून एक गेलेलो आहे. म्हणून एक आपल्या हातून काहीतरी सर्वसामान्यांसाठी अन्नदान व्हावं हे माझी तीव्र इच्छा होती आणि ती आज गेली 5 वर्षापासून मी करतोय. पण बऱ्याच अडचणी येतात, त्यातून पण आपण एकही गुरुवार न चुकवता इथं अन्नदान केलेलं आहे. तर आपण पाहतोय की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान हे मानलं जातं. आणि विशेष म्हणजे मुंबईत येणारा जो वर्ग असतो, लोंढा असतो, हे कामगार लोकांचा इकडचा हा लोंढा असतो. आणि या ठिकाणी काम केल्यानंतर कधी कधी त्यांना उपाशी पोटी झोपावं लागतं. आणि तीच परिस्थिती अनुभवली जेव्हा प्रमोद भगत यांनी. त्याच्यानंतर त्यांनी हा उपक्रम सुरुवात केला. पण याला तुम्ही कुणाची मदत न घेता एवढ्या म्हणजे 100-200 लोकांचं तुम्ही जेवण बनवता, हे म्हणजे तुम्ही स्वतः बनवताय, स्वखर्चाने बनवताय? हो, आपण सगळं स्वखर्चाने बनवतो. आपण इथंच आपल्या बाजूला जेवण बनवतो. आपण कुक वगैरे ठेवलेले आहेत मंथली बेसवरती आणि इथंच चांगल्या क्वालिटीचं आपण अन्नधान्य लोकांना वाटप करतो. आणि कसं आहे बघा, शेवटी एकवीर आई आज माझ्या पाठीशी आहे. माझी आज मिसेस, तिचं मला खूप सहकार्य आहे, त्याच्यामुळं मी एक करू शकलो. आता अन्यथा ही गोष्ट तसं बघायला गेलो तर सरळ साधी नाही आहे, पण ठीक आहे, माझी तीव्र इच्छा आहे. आणि ज्या गोष्टीपासून मनाला आनंद वाटतो ती गोष्ट मला स्वतःला करायची इच्छा आहे. आणि मी जोपर्यंत आहे, जिवंत आहे तोपर्यंत हे मी बंद शक्यतो होऊ देणार नाही. आणि आपणा सर्वांची मला साथ असेल तर हा कार्यक्रम अजून आपला मोठा होईल आणि सातत्याने सुरू राहील. अगदी आपल्यासोबत सौ भगत मॅडम देखील आहेत. मॅडम, खरं तर हा एवढा चांगला उपक्रम आहे आणि ज्या पद्धतीने प्रमोदजीने सांगितलं की मी जिवंत आहे तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवेल. आणि स्वखर्चातून एवढं उपक्रम, कारण काय, येणारी जी संख्या आहे पहिले कमी असतं, नंतर वाढत जातं आणि जेव्हा माउथ पब्लिसिटी होतं आणखीन वाढतं. म्हणजे कदाचित उद्या हजारोमध्ये संख्या जाईल. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, जेवढा आम्हाला करता येईल तेवढा आम्ही करू. ही संख्या वाढत जाईल तर कुठून ना कुठून त्यांच्या काय बोलतात आशीर्वादाने आम्हाला ते भेटत पण जाईल. त्याच्याने हा कार्यक्रम असाच चालू. विशेष म्हणजे सौ भगत ह्या ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत, सुकापूर ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत. खरं तर पहिला उपक्रम अन्नदान आणि त्याच्या अगोदर तुम्ही हे मंदिर बांधलात. खरं तर बरंचसं एकवीर आईचं मंदिर जे आहे त्यांची कृपा. पण हे सगळं तुम्हाला सुचलं कसं? एक मनात इच्छा होती मिस्टरांच्या माझ्या का आपण असं करायचं का. तर पहिले असं वाटत होतं का होईल की नाही, पण जशी सुरुवात केली तसं बरोबर सगळं होत गेलं आणि चांगलं वाटतं अन्नदान केल्यामुळे. अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात आणि उद्या जरी संख्या वाढली तरी आम्हाला जेवढं होईल तिथपर्यंत आम्ही करू. आपल्यासोबत गावच्या सरपंच देखील आहेत. मॅडम, हा अतिशय सुंदर उपक्रम तुमच्या गावात सुरू आहे, काय सांगाल? खूप आनंद वाटतं हे सगळं बघून.
पण हे तुमच्या परिसरात आहे आणि दर गुरुवारी या ठिकाणी असे बरेचसे लोक येतात ज्यांच्याशी गावाचा काही संबंध नाही, तरी देखील हा उपक्रम सुरू आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मंदिर आहेत, त्या मंदिरात काय काय उपक्रम साजरे होतात? सगळे सण साजरे होतात. आपण पाहतोय की या ठिकाणचं जे मंदिर आहे आणि मंदिराचा जो परिसर आहे अतिशय भव्य परिसर आहे आणि या परिसरामध्ये बरेचसे या ठिकाणी स्थानिक किंवा बाहेरून आलेले जे कामगार आहेत ते या ठिकाणी येतात आणि दर गुरुवारी अगदी पोटभर जेवण करून जातात. आणि यांची जी सुरुवात आहे ही गेल्या 5 वर्षापासून झाली आणि अखंडित ही सेवा सुरू आहे. खरंच अशाच सेवा महाराष्ट्रात नव्हे तर सगळीकडे सुरू राहणं गरजेचं आहे, जेणेकरून भुकेल्याच्या पोटाला अन्न मिळेल. कॅमेरामॅन देवाशीषसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.